तरी तुका काय वाटतं कधी स्वस्त होईल पेट्रोल? 1-2 महिने. अजून 1-2 महिन्यात होईल. कोणी शेती केलं ना का पेट्रोलची? कसले मासे आहेत, बांगडे असतात. आणि आता आपण पोचलोय नांदगावला. हे आहे नांदगाव तिठा आणि नांदगावचा बाजार पण हाच समजा. हा मुंबई गोवा हायवे, राईटला मुंबई, लेफ्टला गोवा. आणि सरळ जायचं नाही आपल्याला, राईट मार्गे तयारी मार्गे जायचं आहे आपल्याला. चला सर, बाय. हे बघा हलवा बघ एवढा मोठा होता. तर हा गेला तळेरे रोड आणि आपल्याला जायचं आहे आता देवघर रोडला. जेमतेम 30-40 किलोमीटर जायचं आहे. आज टोटल 100 किलोमीटरची रनिंग होणार आहे आपली. आणि कारण पण तसंच आहे. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. आत्ता आपण आहोत विजयदुर्ग देवगड रोडला आणि तयारीतून आतमध्ये आलो आहे. आपल्याला कुठे जायचं आहे तुम्हाला कॅप्शनवर मे बी समजलंच असेल. आपण चाललो आहे पालेकरवाडीत. गेल्या वर्षी आपण आंब्यांच्या सीझनच्या वेळी पण पालेकरवाडीत गेलेलो आणि त्याच्या आदल्या वर्षी जेव्हा आपल्याकडे कुठून सबस्क्राईब आलेलं ते बारामतीची आपली सबस्क्रायबर फॅमिली होती. त्यांना घेऊन आपण या पालेकरवाडीतल्या आंब्याच्या बागेत गेलेलो. आणि यावर्षी यासाठी चाललो आहे कारण आमच्या सासूबाईंना मला आंबे पाठवायचे आहेत. तर मी त्याला फोन केला की अरे भाऊ पहिला आंबा आला की नाही. तर तो बोलला आला आहे पण भरपूर असं नाही, त्यांचे बहुतेक 7-8 दिवसात आंबे बाहेर पडतील असं काहीतरी म्हणत होता. तर म्हटलं चला त्यानिमित्ताने त्यांना भेटणं पण होईल, त्यांच्या घरी जाऊन जरा पोटपाणी पण करू. वर्ष झाला आता त्यांच्याकडे जेवण, तर तुम्हाला जेवायलाच आहे. सो ताईच्या आजची आज मच्छी वगैरे असं काहीतरी बेत असणार. पण सगळ्यात आधी आपण त्यांच्या आंब्याच्या बागेत चाललो आहे. आणि यंदा हापूस आंबा कधी बाहेर पडतो आहे, पहिला आंबा, आणि काय भावाने बाहेर पडतो आहे, या सगळ्या गोष्टींचा जरा आढावा घेऊ. आणि आपण ज्याच्याबरोबर आहोत तो सिक्रेट सॅन्टा थोड्या वेळाने दिसेल. तर वाहतुकीचे नियम पाळा आणि हेल्मेट घालून गाडी चालवा, असा पद्धतीचा सध्या रूल आहे. आणि या काजूचं झाड आणि ते कैलोआ मोहर पत्या म्हणता एका अजून 20-25 दिवस होय, त्यानंतर येऊया म्हणता परत एकदा आणि हळद थांबूया सावलीसाठी की नको. तर आता आम्ही पोचलोय पाळेकर यांच्या हॉटेलवर आणि पत्याने तोपर्यंत गाडीत एक नवीन शोध लावलाय. स्टार्टरचा बटन न दाबता गाडी चालू करायचा प्रयत्न. हा ही बंद झाली. तर आमचा पत्याबाई असे इनोव्हेशन करतच असतो, काय ना काय नवीन. आणि हे शोध फक्त त्याच्याने लागू शकतात. आता इतके दिवस मी चालवतोय पण मला हे कधी सुचलं नाही. आणि आता रोशन आम्हाला न्यायला येतोय, जो ज्या बागेत थांबलाय तिथे जायचा रस्ता मला माहीत नाही. सो त्याला फोन केला, मला म्हणाला येतो थोड्या वेळ. म्हटलं किती काढला आंबे? अरे
तर या वर्षीचा हा पहिला आंबा आहे. 2 ते 2.5 क्रेट आंबा निघालाय. हा कुठल्या बागेतून काढला? ते आपण लास्ट टाइम बारामतीचे सबस्क्रायबर आलेले तेव्हाचे ना? ओके. आणि ही आहे पाळेकरांची गाडी, ज्यातून ते आंबे सप्लाय करतात आणि घरी पण घेऊन येतात. का हा बरा? तू इला कधी? हां, बाकी बरा ना? आता खायच्या बागेत जाऊया आपण. ओके. तर आम्ही आता पोचलोय आंब्याच्या बागेत आणि बऱ्यापैकी काही काही आंबे लागून आहेत पण बारके आहेत. त्यामुळे किती दिवसात वाढतील हे आंबे? काय रे, अंदाजे किती दिवसात वाढतील? आणि आता तरी पहिला आंबा कधीपर्यंत बाहेर पडेल अंदाजे? पहिला. ओके. त्याच्यानंतर अजून 8 दिवसांनी पुन्हा व्यवस्थित चालू होईल. अच्छा, म्हणजे 8-10 दिवसात व्यवस्थित सुरू होईल. त्याच्या पुढे टप्प्याटप्प्यात आहे, सगळे आंबे एकत्र होत. हा, पाठी पुढे होतात. मी तुम्हाला सगळं सांगतो. ओके. हा हा, त्यांना सर्व नॉलेज आहे आमच्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षी याही वर्षी ते तुम्हाला सर्व किती झाड आहेत या भागात एवढ्या? किती? 150 झाड आहेत ना? हा, अरे हे आंबे मोठे झाले आहेत. हे पहिला टप्पा. आणि ह्या टप्पा सर होय होय, हा बघ केवढा आंबा झालाय. नाव सांगा. त्यांना माहिती नाही. हो, बाकी काय बरे असणार तुम्ही? चालला. मग आता आज सकाळी किती वाजता सुरुवात केला असती आंबे काढूक? 9ला निघाला घरून आम्ही. अच्छा. 10 वाजता बागेत. आणि या बागेची राखण कोण करता सध्या? सध्या ती राखण अशी नाहीच आहे, कारण इकडे तशी जरूरत भासलेली नाही. अच्छा, तशी गरज नाही लागली. जाणं असते ना रोजचं. हा हा हा, त्यामुळे तेवढी काही गरज नाही. तेवढी काय गरज नाही. त्या वरच्या बागेत आहेत काय राखणदार रे गेल्या वर्षीचे? हा होय. चला आता बघूया किती आंबे निघतात. करा सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. गाराने बिराने काय तर घातला आज? सुरुवात. चला, पहिलो आंबो. तर अशा प्रकारे प्रत्येक आंबा चेक करून करून काढला जातो आणि तो हलक्या हाताने ट्रेमध्ये ठेवला जातो, म्हणजे न आपटवता न धुपटवता, जेणेकरून आंबा चांगला राहावा आणि गिरायकांपर्यंत आंबा चांगला पोचावा यासाठी संपूर्ण काळजी घेतली जाते. तर आता पहिला आंबा हा जो काढतोय हा तुम्ही घेऊन चालले का स्वतः? हो, स्वतः घेऊन चाललो. कुठल्या मार्केटला नेणार आहे हा? मी आता भांडूपला घेऊन चाललो. अच्छा, भांडूपला. भांडूपला कोणत्या भागात? हा, भांडूप मध्ये आपले बरेच सबस्क्रायबर आहेत. जर भांडूप मधले कोण असतील तर सांगा. स्वतः घेऊन चाललो, म्हणजे जायचंय म्हणून घेऊन चाललो. अच्छा अच्छा. आता ऑर्डर असली, ही ऑर्डरच आहे म्हणजे. हा, नंतर काय गाडीने पाठवले जाणार. मग ते घरपोच होतात की कसं काय? घरपोच नाही, हायवेला. ज्यांचा काही स्टॉप असेल त्या हायवेला येऊन त्यांनी स्वतः पिकअप करून घेऊन जायचे. ओके. आणि ऑर्डरसाठी नंबर तुझा देतोय आणि अजून कोणाचा आत्ताच काय ते कन्फर्म सांग. तर आंब्याला सुरुवातीला जेव्हा मोहर येतो ना तेव्हा असे छोटू छोटू आंबे बाहेर येत असतात, हे बघा. आणि ह्यातले सगळेच नाही टिकत, ह्यातला एखाद दुसरा हा खाली गळून पडतो. आणि खूप मेहनत असते यार आंब्याच्या मागे. वर्षभर ही झाडं सांभाळायची. हे जे पायाखाली कराड वाढतंय ना, हे कराड एवढं सगळं हे लोक मशिनीने कापतात.
का तर कुठून लांबून आग आली तर आपल्या झाडांना काही त्रास होऊ नये, झाडं जळून जाऊ नये म्हणून ही काळजी घ्यायला लागते. मग फवारणी 2 ते 3 वेळा यांच्यावर फवारणी करत राहायला लागते. कीटकनाशक असते, एक चांगलं मोहर चांगला राहावा म्हणून असते आणि त्या सगळ्याला खर्च खूप असतो. माणसं लागतात कामाला, त्याला खर्च असतो. एवढी मोठी पाईपलाईन सोडून पाणी द्यायचं असतं यांना, म्हणजे जेव्हा पाऊस नसतो तेव्हा. आणि त्यानंतर मग तो आंबा त्यांना व्यवस्थित काढून व्यवस्थित ठेवून तुमच्यापर्यंत पोचवायचा असतो. आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांना जे काही मिळतं ती त्यांची वर्षाची पोडगी असते. बरोबर की नाही? ही तुमची वर्षाची पोडगी ना? झाडाचे काढून झाले ना? चल बघूया ते अजून कोणते कोणते आंबे भेटतात हापूस सोडून. पायरी, केसरी, पायरी आणि केसरी काहीतरी म्हणतात का? ते पण या पुढच्या 8 दिवसात भेटणार की अजून वेळ आहे त्यांना? ह्या 8 दिवसातच ना? रायवळ पाहिजे असेल त्यांना सुद्धा आम्ही किलोवर दिले जातात. रायवळी रायवळ म्हणजे कसं काय रेट असेल त्या हिशोब आम्ही रायवळ देतो. ओके. म्हणजे आधी ऑर्डर असली तरच देतो, नाही तर नाही देत. बरं. तरी काय काय जणांना लोणचं तरी मिनिमम किती किलोची ऑर्डर हवी? मिनिमम 10 किलो म्हणजे बॉक्स मध्ये एक राहील तेवढं. अतुल दादा काहीतरी माहिती देतोय. प्रवीण पाहिजे. हा प्रवीण सॉरी. आमच्याकडे देवगड हापूस, हम्म. केसर, हा. पायरी हम्म. ऑर्डर प्रमाणे तुम्हाला मिळणार. ऑर्डर लवकर द्यायची, मग तुम्हाला आंबा भेटणार. तरी अंदाजे किती दिवस अगोदर ऑर्डर दिल्यावर आपल्याला आंबे घरपोच होतात? 1 दिवस अगोदर, 1 दिवस अगोदर दिल्यावर 1 ते 2 दिवस जातात, कारण की आम्हाला काढणी, भरणी, त्याच्यानंतर आम्हाला ट्रान्सपोर्ट आणि मग त्यांच्या घरी पोहोचल्यावर किती दिवसात आंबा पिकतो? 5 ते 6 दिवसात. पिकवायची काय? 8 दिवस पूर्ण ती प्रोसिजर होऊन जाते. पहिलं 8 दिवस जातो, नंतर एप्रिल आणि मे हा. 4 दिवसात पिकतो. मग ती पेटी उघडी ठेवायची असते की तशी ढाकून ठेवली तरी चालते? चालते, राखून ठेवले चालते. फॅन खाली ठेवायची. फॅन खाली हवा लागायला पाहिजे. फॅन खाली ठेवायची. हा म्हणजे एकदमच उपसान नको एकदम. 2 महिने हीट चालेल हा. आंब्यासाठी. हा. नंतर काय फॅन वरती खाली ठेवली. अच्छा. नंतर आंबा पिकतच येतो तसा म्हणून. तसेच आमच्याकडे तुम्हाला ओले काजूगर पण मिळतील हम्म. ऑर्डर प्रमाणे. ओके. त्याच्यासाठी पण 1 दिवस अगोदर तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते. पण ते अजून रेडी आहेत का ready तुमच्याकडे? आहेत. ओके. जसं तुम्ही आता उद्या परवाला पाहिजे असेल आज ऑर्डर देते, कारण की तसे आम्हाला कसं प्रोसिजर असते की ओला काजू काढायचा लागतो. हम्म. काढल्यानंतर आम्ही तो घरी आणून पूर्ण अख्खा घर काढावं लागतं त्याच्यानंतर. ओके. त्यानंतर पॅकिंग करून आम्ही तो पाठवतो. बरोबर. सोललेले पण भेटतात आणि विदाउट आणि तुम्हाला डायरेक्ट काजू भेटले पाहिजे तरी काजू हिरवे भेटणार. हा. तुम्ही घर घेऊ शकता. घर पाहिजे तरी घर पाहिजे तर घरही भेटणार. अच्छा. हा आंबा बघताय, हा पायरीचा आंबा आहे. अजून याला 8 दिवस लागतील म्हणतोय दादा. 8 ते 10 दिवसात पायरीचा आंबा निघेल. कसं कळतं पायरी आणि हापूस? हे टोकात असतं ना, टोक वाला हे बाई, पायरीचा आंबाच वेगळा हे आंब्यात टोक वाला असतं ना. हा 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 हा. ओके. चवीत काय फरक असतो? चवीला लय भारी, गोड एकदम. हा ना? मधाच्या पुढे. ओके. केसरी त्याच्यापेक्षा हा. केसरी लांबट असतो. ओके. ह्या आंब्याला किती वर्ष झाली असतील तरी अंदाजे? 20-25 वर्ष झाली असेल ना? चांगला धरलाय आपण. स्वतः आमची झाड आहे म्हणजे. हा ना? इथे. ओके. स्वतःची बाग आहे. याला पण 8 दिवस जातील अजून हो. भरायला. चालू आता होईल, आता आंबा चालू झाला म्हणजे हो चालू झालं. ऑर्डर प्रमाणे तुम्हाला आज तुम्ही चालू केलं म्हणजे आता चालू झालं. चालू regular चालू झालं. झालं. ओके. दोन डझन. 24 आहे. एका एवढूशा भागात छान धरलाय. हे तयार झालेले आहेत ना? नाही तेल लेवलचे तेल हा. कमी लेवल. तेवढी साईज आहे पण यांची. हे बघ. हे आंबे गोल्ड कलर बघा काय छान. भरगतच आहे एकदम. पण हे वापरलेलं काय? तर आता आपण बागेतले आंबे कसे काढतात आणि आंबे कसे होते, आंब्याला किती दिवस जातील, त्यानंतर आंबे कसे बाहेर पडतात, या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता हे आंबे काढून झाल्यानंतर हे कुठे नेतात आणि मग ते पॅकिंग कसे करतात आणि तुमच्यापर्यंत कसे पोचतात हे बघूया. सोबतच आता जेवणाची वेळ झाली, त्यामुळे जेवणाक मी नाही कधीच म्हणत नाही. त्यात मासे बिशे असतील तर मी अजिबात नाही म्हणत, पाप लागतं. सो आता जरा पोटपूजा करूया. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक तयार होतं आहे त्यांच्याच गावात. सो त्याची भव्य दिव्य सजावट कशी आहे, कसा त्यांनी काय म्हणतात ते रंगरूप दिलं आहे त्या सगळ्या जागेला, ते बघूया. आणि मग इकडच्या सगळ्या पाहुण्यांची आपण रजा घेऊ आणि सासूबाईंसाठी जाताना थोडेसे आंबे घेऊ. वर OTP मरणाची गाडी आहे. OTP देऊ का? तो बघ त्याने कसं हुशार सावलीत लावली. मग सावळी होते रे, आता लगेच ऊन येईल.
तर मंडळी आता आपण आलोय दादाच्या गावात जे की आहे पाळेकरवाडी आणि इथे हे महाराजांचं एक छान स्मारक आणि लाईक त्यांचा किल्ला जसा होता तसा एक बुरुज उभारायचा इथे प्रयत्न झाला आणि खूप किती वर्ष झाली आहे कामाला दादा? तरी 2-2.5 वर्ष झाली ना. आता हे कधी एकदम सुरू होणार प्रॉपर उद्घाटन वगैरे? 18 फेब्रुवारीला. ओके. महाराज ती कुठून आणणार आहे? कोल्हापूरला दिली बनवायला महाराजांची मूर्ती. ओके. आणि ह्या गावाला काही महाराजांचा इतिहास असं काही नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमापोटी हे सगळं करतायत. गावाची मेन म्हणजे संपूर्ण पाळेकरवाडीची मेहनत. ओके. राजकारण काही हेतू किंवा ओके मदत पण नाही काही नाही, राजकीय एक पण नाही, 5 पैशाची मदत नाही आपलं. म्हणजे 19 तारखेला मला इथे यायचं आहे. हो नाही, यावंच लागतं. येणार आणि छान झालं. आता आपण जरा ड्रोनने एक नजारा बघूया ह्या पाळेकरवाडीचा. आणि ही शाळा आहे का? ती ग्रामपंचायत आहे. तर हे सरांचं नाव कसं? डायरेक्ट बोलायचं त्र्यंबककर सर. आपल्याकडे पाठांतर नसतंच. तर आता काय सांगाल ह्या तुमच्या स्मारकाबद्दल? हा समर्पण गड आहे. पाळेकरवाडी पूर्णपणे शिवाजी महाराजांना, आपल्या छत्रपतींना पूर्ण समर्पित झाली आहे आणि स्वतःच्या पैशात हा गड उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यामध्ये कोणीही मेहनताना असा घेतलेला नाही, म्हणजे मजुरी कोणीच घेतली नाही. ओके. स्वतःच्याच खिशातले पैसे खर्च करून हा गड किती दिवस चालेल हे सांगता येत नाही बांधकाम, परंतु ते एकनिष्ठेने आम्ही करणार आहोत सगळेजण. म्हणजे हे फक्त महाराजांच्या प्रेमापोटी, महाराजांच्या प्रेमापोटी, महाराजांवर असलेल्या निष्ठेपोटी हे सगळं चाललेलं आहे. छान वाटलं. महाराजांचं आमचं नावच आधी शिवप्रेमी असं आहे. पाळेकरवाडी हे नाव कोणी कसं आलं कोणाकडून माहीत नाही, पण शिवप्रेमी पाळेकरवाडी असं नाव येत आहे. तो ग्रुप असेल कदाचित, पण आम्ही अजून फाउंड केलेला नाही तो. खूप छान आणि खूप मोठे वाक्य सांगितलं सर. आणि खरंच तुमचं जे काही महाराजांचं प्रेम तुमच्या मनात, तुमच्या वाडीच्या मनात आहे, त्याबद्दल खरंच मानाचा मुजरा. आणि दुसरी एक गोष्ट आहे, हा किल्ला तयार करताना, किल्ला आपण म्हणूया त्याला गड म्हणण्यापेक्षा, कारण हा सपाट भागावर आहे. बरोबर. तो कोणत्याही डोंगरात बांधलेला नाहीये, परंतु डोंगरातल्या किंवा किल्ल्यामध्ये जो फील यावा आपल्याला, त्या सगळ्या अपेक्षा असतात की भुयार असावं, त्याच्यात टॉवर असावेत. या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी सगळ्यांना अनुभवता येईल. मी नक्की 19 तारखेला येईन आणि तुमचा हा किल्ला सगळ्यांना दाखवेल. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आता आपण आलोय पाळेकरांच्या घरी जेवायला आणि त्यानंतर इथे हा त्यांनी आंब्यांचा ढीग लावलाय, ज्याची आज ते पॅकिंग करणार आहेत. बिटकी आंबा पण जास्त होता काय? नाही दादा, हा 6 डझनवाला आंबा ना? 6 की 7? 6 डझन. हा 5, 5.5. हा 5 आणि 4 डझनवाला याच्यापेक्षा मोठा असतो. आता नाही, सध्या नाही. 8 दिवसांनी होणार. ओके ओके ओके. 8 दिवसांनी. तर साईजनुसार इथे डझन फिक्स होतात आणि प्राईस 30 असते, असं आहे का काय? साईजनुसार डझन फिक्स आणि प्राईस 30, बरोबर ना? म्हणजे 4 डझनची 5 डझनची प्राईस पण 30 आणि 6 डझनची प्राईस पण 30, फक्त साईजमध्ये फरक. कारण आंबा वजनावर नाही देत आपण. फळ मोठं आलं की डझन कमी झालं. डझन कमी झालं, साईज भरते. साईज भरते ना. ओके. असं. आता माझं पोट भरा यार, मला भूक लागली. हो, जेवू आपण त्याला. तुम्ही जेवले? अजून नाही. भाई मी तुझा पाहुणा आहे, माझ्या आधी जेवायला बसला तू. नाही म्हणजे आत्ताच बसलाय असं वाटतंय तुम्ही. जेवा जेवा. ताई खया? ताई दिसली नाही. बरी ओळखलं माका? आमची काकी आहे जेवण वाढता. कसलो मासो आगे? गुंजवणे. ओके. खाडीतला मासा आहे का? बर. छान पोटभर जेवण झालं आणि काकींनी माशाचं कालवण, चटणी आणि फ्राय मासा अप्रतिम बनवलेला. मस्त मनसोक्त जेवलोय. आता जरा निवांत बसूया, आराम करूया आणि मग त्यानंतर इथे आंब्यांची पॅकिंग कशा प्रकारे होते ते बघू आणि आपण आपले आंबे सासूबाईंचे जे काय त्यांना द्यायचे आहेत ते घेऊन घरात जाऊया. तर अशा पद्धतीने ही 5 डझनची मोठ्या साईजची आंब्यांची पेटी भरली आहे. दादाने हा फोटो काढला आहे आणि तिकडे आंब्यांची साईज थोडी छोटी आहे म्हणून ती 5.5 डझन भरली. आणि आता ही पॅकिंग होईल आणि मग आजच ही संध्याकाळी भांडूपला जायला लागेल.
चला गणपती बाप्पा मोरया. आता आमची काकी पहिल्या आंब्यांच्या पेटीची करता पूजा, म्हणजे ही लक्ष्मीची पूजा म्हणा हरकत नाही. आणि घरची लक्ष्मी, घरात येणाऱ्या लक्ष्मीची पूजा करताना तर मंडळी अशा प्रकारे आंबे झालेत पॅकिंग आणि जायला झालेत सज्ज मुंबईत. आणि काय ना, म्हणजे आपण जस्ट आंबा कापतो, खातो आणि कधीतरी म्हणतो अरे इतका गोड नाही, मजा नाही. पण त्या मजेच्या नादात तो आंबा कसा येतो, काय काय करावं लागतं त्या आंब्यासाठी, ते सगळे या लोकांनाच माहिती. भले आपण त्यांना त्याचा भाव देतो, ती गोष्ट वेगळी, पण तो भाव घेण्यासाठी ही लोक वर्षभर बिना पगाराचं काम करत असतात. काय बोलतो? आणि पण त्या बाई बसून मस्त सुस्तावलं तिथे पंख्याखाली. त्याला आता इतकी झोप आली, मला तू चल बाई जाएंगे अभि, बोललं जाऊया. आणि हे पाठीमागे कराड बघता, हे फक्त त्या आंब्यासाठी जमा केलेलं कराड आहे. आणि तिकडे खाली खाडी आहे, ज्या खाडीतनं हे खुबे काढतात. सो इन केस परत कधी आलो इथे तर खाडीतले खुबे कसे काढतात ह्याचा एक व्हिडिओ नक्की बनवू. आणि यावेळी ताईला भेटायला नाही भेटलं, मी विचारलं पण नाही कुठे, माहीत नाही, मे बी घरात असेल काय असेल. सो ठीक आहे, असती तर नक्की आली असती. पण काकींच्या असं जेवण छान होतं, मजा आली जेवण. व्हिडिओ बघत असेल काकू तर थँक्यू सो मच इतक्या छान जेवणासाठी. सो फायनल मित्रांनो, असा होता हा संपूर्ण व्हिडिओ, ज्यामध्ये आपण पाळेकर वाडीत आलो. जी काय देवगड, म्हणजे जी वाडी देवगडाच्या दिशेने जाताना लागते. आणि लास्ट 2 वर्ष आपण ह्यांच्याकडे सतत येतोय. तुम्हाला आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाकी तुम्हाला पण पहिल्यांदा आंबा खायचा असेल लवकर या महिन्यातच, तर रोशन पाळेकर आणि अतुलदादा पाळेकर यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या गोष्ट कोकणातलीने व्हिडिओ बघून आलो असं सांगा, म्हणजे तुम्हाला डिस्काउंट नक्की भेटेल. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायला. चॅनल नवीन असेल तर लाल कलरचं बटन आहे, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी प्रिय, मला खूप हेल्प करून जाईल. लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या. आपल्या पत्याबाईंना भेटून कसं वाटलं तेही सांगा. बाकी भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा, सोयीन राहा आणि भरपूर आंबे खावा यार. आता लहान मुलांना सुट्टी पडेल, मे महिना, एप्रिल मे मार्चच्या मिडलला सध्या सुट्टी पडते कधी. तरी पण एप्रिल आणि मे हा तुमचा आंबे खायचा सीझन आहे. लहान मुलांना बालपण एकदाच मिळतं. सो खूप एन्जॉय करा, भरपूर मजा करा आणि मोठे होऊन आईवडिलांचं नाव रोशन करा. तुझा ओके, छान वाटलं भेटून. मग अभ्यास करा.